ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बिहारमधली विधानसभेची निवडणूक जी आहे ती निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच गाजायला सुरुवात झाली। विशेष म्हणजे बिहारमधल्या ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या त्याआधीच विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला SIRच्या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला। यंदा बिहार राज्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या, एक 6 तारखेला आणि आज निवडणुकीचा दुसरा टप्पा जो आहे तो पार पडतोय। बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांसाठी मतदान जे आहे ते पार पडतंय आणि आज बिहारमधल्या उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये बंद होणार आहे। 14 तारखेला बिहारमध्ये नक्की काय होणार याचा निकाल जो आहे तो भारतवासियांना आपल्याला पाहायला मिळणार की 14 तारखेला बिहारमध्ये नक्की सरकार कुणाचं येणार। बिहारमध्ये विशेषतः एका राजकीय व्यक्तीची चर्चा असते ती म्हणजे सरकार कोणाचंही आलं तरी मुख्यमंत्री मात्र नितीश कुमारच असणार। नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेविषयी आतापर्यंत चर्चा अनेक तर्कवितर्क लढवले गेले। विशेषतः गेल्या पंचवार्षिकच्या काळामध्ये नितीश कुमारांनी 2 टप्प्याने म्हणजे 2.5 वर्षाच्या कालावधीनं 2दा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळवला। एक म्हणजे सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर भाजपमधून बाहेर पडल्यानंतर तेजस्वी यादव यांची साथ सोडत पुन्हा एकदा ते भाजपसोबत गेलेले पाहायला मिळाले। त्यामुळे यंदाच्या बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की काय होणार याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे यंदा काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून तेजस्वी यादवांना पसंती दिली आणि एक पाऊल मागे येत काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला बिहार विधानसभेच्या निवडणुका घोषित होण्याच्या आधी नक्की मुख्यमंत्री कोण होणार किंवा जी लोकशाही आघाडी स्थापित करण्यात आलेली आहे काँग्रेस मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देणार का यावरती सुद्धा बरीच चर्चा झाली। मात्र राहुल गांधींनी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी थेट तेजस्वी यादव यांच्या नावाला पसंती दर्शवली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला पाहायला मिळाला। यंदाची निवडणूक विशेष अर्थानं गाजते ते म्हणजे तेजस्वी यादव यांचे वडील लालू प्रसाद यादव यांच्यावरती चारा घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हापासून मात्र बिहारमधल्या राजकीय निवडणुकीचा ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस तेजस्वी यादव यांच्यावरती घराणेशाहीच्या माध्यमातून लालू प्रसाद यांच्या घोटाळ्याचा आरोप जो आहे तो लादला जातो। मात्र यंदा लालू प्रसाद यादव यांची बिघडलेली प्रकृतीची अस्वस्थता पाहता तरी सुद्धा त्या प्रचारामध्ये लालू प्रसाद यादव यांना उतरवण्यात आलं आणि ठिकठिकाणी प्रचार रॅलीच्या माध्यमातून लालू प्रसाद यादवांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। मात्र आता 14 तारखेला नक्की होणार काय किंवा 2020ला जी विधानसभेची निवडणूक झालेली होती त्यामध्ये नक्की गणित कसं राहिलेलं होतं की त्या बिहारच्या विधानसभेचा आत्ताचा अंदाज जो आहे तो आपल्या लक्षात येऊ शकतो। 2020ला ज्यावेळेस बिहारमधल्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर नितीश कुमार यांना भाजपकडून मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात आली। जवळपास नितीश कुमार यांच्या पक्षाला जनता दल युनायटेड या पक्षाला 43 जागा मिळालेल्या होत्या, तेजस्वी यादव यांच्या पक्षानं 74 जागा मिळवलेल्या होत्या, भाजपला सुद्धा चांगलं मताधिक्य जे आहे ते मिळालेलं होतं। मात्र काही दिवसांमध्येच नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडली आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केलं। मात्र ते सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही। लोकसभा निवडणूक लागायच्या आधीच पुन्हा एकदा नितीश कुमारांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं आणि बिहारमध्ये NDAचं सरकार आलेलं पाहायला मिळालं। यंदा बिहारच्या राज्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर राजनाथ सिंह या सगळ्याच मोठ्या नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र आता 14 तारखेला नक्की होणार काय? काँग्रेसनं एक पाऊल मागे घेत तेजस्वी यादव यांच्या चेहऱ्याला दिलेली पसंती, त्याचबरोबर यंदा जो नव्यानं पक्ष बिहारमध्ये निवडणूक लढवतोय ज्यांना रणनीतिकार प्रशांत किशोर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचं शिल्पकार मानलं गेलं ते प्रशांत किशोर यांच्या पक्षानं सुद्धा विधानसभेची निवडणूक जी आहे ती लढवण्याचा प्रयत्न केला। आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळाली। मात्र खरंच बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो 14 तारखेला लागल्यानंतर तेजस्वी यादव पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून बिहारच्या विधानसभेची शपथ घेतात का, त्यांना उपमुख्यमंत्री पदावरती काम करावं लागलं। मात्र तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलेला चेहरा 14 तारखेला नक्की त्याच्यावरती शिक्कामोर्तब होतं का किंवा पुन्हा एकदा भाजप NDAचं सरकार जे आहे ते नितीश कुमारांचं सरकार येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर देशातली राजकीय समीकरणं जी आहे ती बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। विरोधक म्हणतात की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं जाणार नाही, मात्र त्याचा निकाल येत्या 14 तारखेला घोषित होतोय। आज दुपारी 3 पर्यंत बिहारमध्ये 60% मतदान जे आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळालं। पहिल्या टप्प्यात झालेलं मतदान, दुसऱ्या टप्प्यात झालेलं मतदान आज मतपेटीमध्ये बंद होतंय आणि 14 तारखेला बिहार विधानसभेचा निकाल लागतोय। त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा NDAचं सरकार येतं की तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव